पालखी सोहळा आहे तो कसा असतो तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की बघा. प्रत्येकाला असं वाटतं हा माझा उत्सव आहे, याच्यामध्ये ना कुठला पक्ष असतो ना कोणता भेद असतो. गाईज लय गरम होतंय. दरवर्षी असाच सपोर्ट करत राहा. गावदेवी माते की जय. तर मित्रांनो, आता नुकताच आपला चैत्र महिना चालू झाला. चैत्र महिना बोलत तर सर्व संपूर्ण राज्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यात जत्रा उत्सव हा साजरा केला जातो. तसाच आज आमच्या सांडपाड्यामध्ये जत्रा उत्सवानिमित्त आज हनुमान जयंतीनिमित्त पालखी सोहळा असा आज होणार आहे. तर मित्रांनो, हा जो आमचा कार्यक्रम असतो जो 3 दिवस चालतो. तर काल जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला आणि महेंद्र ठाकूर यांचा एकविरा रिदम बीट्स यांचा ऑर्केस्ट्रा झाला. तर आज आहे पालखी सोहळा. तर पालखी सोहळ्यानिमित्त सांडपाड्या गावातून महेंद्र ठाकूर यांच्या इथून पालखीचं आगमन हा गावदेवी इथे होणार आहे. तर तो क्षण आपण या कॅमेराबद्ध करण्यासाठी आपण आलेलो आहे. तर मित्रांनो, मी दिनेश पाटील पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर चला, आता हा जो आमचा पालखी सोहळा आहे तो कसा असतो तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की बघा. तर माझ्याबरोबर कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आता वाजलेत 8 आणि आता जस्ट जल्लोष चालू झालेला आहे. बघू शकता तुम्ही, खूप जोरदार तयारी आहे. आणि समोर आता बघू शकता इथे श्री दत्त मित्रमंडळ आहे, त्याच्या वतीने इथे पाण्याची व्यवस्था आणि कोल्ड्रिंकची व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो, आता हा बघू शकता एकविरा फायर इफेक्ट या आपले सर्व मित्रमंडळ आहे सांडपाडे गावचे. खूप हौशीर आहे आणि दुपारपासून हे लोक इथे या कामासाठी लागले आहेत आणि त्यांची आता जी कला आहे ना आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. तुम्ही बघू शकता जेवढे गावकीचे आपले जे मित्रपरिवार आहेत त्या खूप हौशीने या सोहळ्यात सहभागी होतात. खूप चांगला माहोल आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण जल्लोष आणि जोरात पालखी काढायचा आमचा प्रयत्न चालू आहे. तर मित्रांनो, आता पालखी ही गावात पोहोचलेली आहे. तर चला, हाय. मित्रांनो, आता बघू शकता आपली पालखी आहे ना आता गावाच्या मधोमध आलेली आहे. तर आता इथून गावदेवी मंदिराकडे जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता क्राऊड. मित्या, कसं वाटतं तुला? एकदम छान वाटतंय. प्रोग्राम एकदम मस्त केलेला आहे. आता बघूया अजून पालखीचा सोहळा होत आहे. अजून आताची तयारी म्हणजे सुरुवात झालेली आहे. तर महेंद्र ठाकूर, थँक्यू. तुझा जो कार्यक्रम झाला खूप छान झाला.
म्हणजे सांडपाडा देवस्थान ट्रस्टने कार्यक्रम करण्याची संधी दिली आणि गावोगावांनी खूप मला त्या गोष्टी सहकार्य केलं. त्यामुळे ग्रामस्थ मंडळाचे आणि म्हणजे सांडपाडा देवस्थानचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. तर मित्रांनो, ही पालखी जी आहे ना, जी दरवर्षी सजावट महेंद्र ठाकूर यांच्या घरी करते. ठाकूर परिवाराला तो मान आहे. वर्षानुवर्षी परंपरा ही चालत आलेली आहे आणि हीच पालखी आता त्यांच्या घरातून आता गावात आलेली आहे. महेंद्र ठाकूर कडून अशीच सेवा होऊ दे ही आपण गावची प्रार्थना करू. दत्त मित्र मंडळ सांडपाडा आहे, जे तुम्ही बघू शकता थंड्याचं वाटप चालू आहे. सोमनाथ वास्कर आहे आपला मित्र, बालमित्र. सांडपाडा ग्रामस्थांचा हा गावदेवी महोत्सव आहे. खऱ्या अर्थाने यामध्ये सर्व समस्त माय माऊले आमच्या भगिनी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. मोठ्या संख्येने आमचा युवक वर्ग असेल, ज्येष्ठ असेल, सर्व सांडपाड्यांचे भरपूर आशीर्वाद आहे. ज्याचा त्याचा आपला उत्सव या माध्यमातून या ठिकाणी सहभागी होतात. आमचा सिद्धत्त मित्र मंडळ यांच्या माध्यमातून दरवर्षी पाण्याची व्यवस्था, थंड अवस्था या ठिकाणी होत असते. आमचा ओंकार कला सत्कार बँड वादन करत असतं आणि प्रत्येकाला असं वाटतं हा माझा उत्सव आहे. याच्यामध्ये ना कुठला पक्ष असतो ना कोणता भेद असतो. त्याच्यामुळे निश्चित हा सांडपाडा ग्रामस्थांचा उत्सव असल्यामुळे सर्वजण हिरिरीने सहभागी घेतात. चालत आलेली आपली परंपरा एकदम भारी, एकदम भारी. दरवर्षी असंच सपोर्ट करत राहा आम्हाला. थँक्यू. एकदम भारी. अजून आता आपण जल्लोष बघतो इथे. काय बोलू आणि तुम्ही पुढचा पण सोला बघा जरा. हे एवढंच नाही, अजून आता जस्ट म्हणजे 25% सोला झालेला आहे, अजून 75% बाकी आहे. गाईज लय गरम होतंय. गावदेवी माते की जय. तर मित्रांनो, आता आपण आलोय गावदेवी मंदिराकडे. आता गावात आता पालखी बघितली तुम्ही, फायरवर्क केला आणि आता गावदेवी जवळ जमलेत सर्व. आता जयदीप खूप हौशी कलाकार आहे आणि त्याने आता पूर्ण सेटअप लावलाय. आणि आपला दिनेश प्रतीक कॅटरर्स नेहमीच कॉन्ट्रीब्युशन असं चांगलं सहकार्य असतं. सर्वजण आपापल्या परीनं जी काय होईल सरळ असे मदत करण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, प्रशांत कॉर्नरचे आपले मित्र सचिन, कसा आहे? गावदेवी जत्रेनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. राजेश ठाकूर आपल्या समोर आहे. गावदेवी उत्सवाची ही सांडपाडा ग्रामस्थांची पारंपरिक उत्सव आहे आणि यात्रा म्हटली तर पूर्ण नवी मुंबईमध्ये आज जर सर्व ठिकाणी यात्रेचा महोत्सव आणि आज आमच्या सांडपाडा गावाचा महोत्सव देखील खूप थाटामाटाने या ठिकाणी उत्सव साजरा होत आहे. तर मित्रांनो, आपले आता नवचित्र नवघर सेविका आपले शैला वहिनी आहेत, शिल्पा वहिनी आहेत तिथे. आज एक जनसेविका किंवा आज नगरसेविका म्हणून पहिल्यांदाच या उत्सवात मी सहभागी झालेले आहे. तसंच दरवर्षी दर सालाबादप्रमाणे आमच्या या सांडपाडा ग्रामस्थांच्या वतीने आमची ही जत्रा भरवली जाते. आज सालाबादप्रमाणे आमच्या गावाच्या हनुमान जयंती निमित्त आज पालखी महोत्सव चालू आहे. खूप आनंद आहे.
ग्रामस्थ वगैरे त्याच्यात सहभाग घेऊन अति उत्साहाने आमचा पालखी हा सण साजरा होतो. आणि पूर्ण जल्लोष बघा इकडचा आणि आमचे कॅमेरामॅन आहे आज हाय माऊलीचा. डान्स करशाल ना डीजेच्या पहिल्या ठेक्यावर.
थाटामाटात पालखीचं आगमन आपल्या गावदेवी मंदिराजवळ झालं आणि खूप जल्लोष होता या वर्षी. आणि आता पालखीचं प्रस्थान आपल्या दत्त मंदिराकडे होत आहे आणि या वर्षी खूप जल्लोष होता आमच्या सांडपाड्या गावात. तर मित्रांनो, आता आपण आहोत दत्त मंदिराच्या परिसरात आणि आता जो पालखी गावदेवी मंदिराकडून प्रस्थान झालेली ती पालखी आता थोड्या वेळा दत्त मंदिराकडे येत आहे. 5 प्रदक्षिणा होणार आहे आणि पुन्हा एकदा ती पालखी आपल्या गावदेवी मंदिराकडे प्रस्थान होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सांगा.
तर मित्रांनो, आता अशा प्रकारे दत्त मंदिरात आता 5 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यात आणि हीच पालखी आता पुन्हा एकदा भजनाच्या गजरात गावदी मंदिरापर्यंत प्रस्थान होणार आहे. ही आमची जी परंपरा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल मित्रांनो तर नक्की चॅनल लाईक, व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो चला आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची.